नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा. स्पॉटलाइट एमसीक्यूज डिस्कशन ही जी दुसरी सिरीज आहे ती आपण घेऊन आलेलो आहोत. एक सिरीज ऑलरेडी आपली कंप्लीट झालेली आहे 1000 एमसीक्यूजची. ही दुसरी सिरीज असणार आहे. जी लोक जॉईन झालेले आहेत त्यांना आवाज क्लिअर असेल तर तसं मला चॅट बॉक्समध्ये सांगा. स्पॉटलाइट एमसीक्यूज सिरीज 2 आहे. ऑलरेडी जे आहे तर आपण माझा आवाज क्लिअर असेल तर तसं मला सांगा. भानुदास जॉईन झालेले आहेत. ओके, थँक्यू भानुदास. सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्पॉटलाइट 1000 एमसीक्यूच्या दुसऱ्या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ऑलरेडी आपण 1000 एमसीक्यूज जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या 1000 कडे आपलं जे काय मार्गक्रमण करतोय. सो ही सिरीज दुसरी आहे बघा, पार्ट 1 आहे. सो इथून पुढे डेली जे आहे तर आपण भेटत राहूयात स्पॉटलाइट 1000 एमसीक्यूजच्या सिरीजमध्ये. आजपासून आपण दुसरं म्हणजे आता जशी ही सिरीज आपण सुरू केलेली आहे तसंच आपण दुसरं जे आहे ते म्हणजे तिकडे ओके, थँक्यू भानुदास. आता याच्यामध्ये जे आहे की आजच्या याच्यामध्ये आपण इंडिया इयरबुक पण सुरू केलेलं आहे. ओके, सो आजच्या दिवसामध्ये आपले 2 इनिशिएटिव्ह सुरू झालेले आहेत बघा. एक जे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामवर आपण इंडिया इयरबुक सुरू केलेला आहे, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. संध्याकाळपासून हे लेक्चर सुरू झालेलं आहेत बघा, इंडिया इयरबुक 2021. ओके, सो हा एक नवीन उपक्रम आणि प्लस ही दुसरी सिरीज जी आहे आपली. आधीचा जो सिरीज होता त्याला तुम्ही 6 PM ओके, याच्यासाठीची वेळ जी आहे 6 PM रोज संध्याकाळी 6 वाजता ओके युट्यूब चॅनलवर लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामच्या. आणि आताचा जर तुम्ही बघितलं तर ही जी सिरीज आहे मागच्या सिरीजला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि मग आपण दुसरी सिरीज ही घेऊन आलेलो आहोत. नवीन प्रश्न, करंट आणि करंट बेस बेसिक असे हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमधून येत्या काळामध्ये जे आहेत की आपण खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी डील करू शकतो. एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत. ऍपवर तुम्ही आलेला आहात, ऍप एक्सप्लोर करा. डेली लाईव्ह क्लासेस याच्यावर असतात. तसंच स्ट्रक्चर कोर्सेस जे आहेत प्लसचे तर ते कोर्सेस याच्यावर आहेत की जे तुमच्या आयोगाच्या सिलेबसनुसार असतात, ते तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह टेस्ट आणि क्विज याच्यावर असतात बघा. त्याच्यानंतर अनलिमिटेड असेच जो आहे की एकदा तुम्ही प्लसला आलात ओके, तर त्या प्लसला आल्यानंतर तुम्हाला जे आहे तर अनलिमिटेड बाकीचे सगळे कोर्सेस ओपन होतात. प्लसचे फीचर्स काय तर तुम्ही कुठूनही जिथून आहात तिथून हे कोर्सेस करू शकता बघा. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे सगळे कोर्सेस करू शकता आणि नियमित शंका निरसन सत्र याच्यामध्ये असतं बघा. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही जे काही शिकता आहात तर त्याला एक प्रॉपर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे. तुम्हाला जे काही इश्यूज असतील, प्रश्न पडत असतील, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वेळेवर मिळणं अपेक्षित असतं आणि ते याच्यामध्ये होतं. प्रत्येक चौथं सेशन जे असतं बघा याचं तर ते शंका निरसनाचं असतं, ज्याच्यात 1 to 1 तुम्ही डायरेक्टली बोलू शकता फॅकल्टी बरोबर, एज्युकेटर बरोबर. सर्व कोर्सेस जे असतात प्लसचे, तुम्ही एकदा प्लसला आला की तुम्हाला अख्खं प्लस ओपन होतं आणि म्हणूनच त्याला अनलिमिटेड असेस असं म्हटलं जातं बघा. लाईव्ह टेस्ट सिरीज याच्यामध्ये असते. स्टडी मटेरियल जे आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला मिळतं. सगळा अभ्यासक्रम जो आहे त्याच्याशी रिलेटेड परीक्षेची जी माहिती आहे ती तुम्हाला येते. टॉप एज्युकेटर जे आहेत सगळे ते या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि ते हे लेक्चर्स घेतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्लसचा जो आहे फायदा सिलेबस ओरिएंटेड याच्यामध्ये होतो. हा ना. बॅच कोर्सेसमध्ये बघा, आता ही 10 जूनची बॅच अजून सुरू आहे बघा आपली, हा ना, राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी आहे. ओके, आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, भूषणाचा तुमच्यासाठी त्या पीडीएफ ओपन केल्या जातात बघा. पीडीएफ सगळ्या जमा होतात. तुम्ही जर एनसीईआरटीची जर हे बघितली असेल हा ना बॅच, तर ती तिथं तुम्हाला सगळ्या पीडीएफ ओपन करून दिलेल्या आहेत. ओके, तुमचे सर्वांचे जर काही कुठले प्रश्न असतील तर ते शेवटी घेऊयात. हा ना. आता याच्यामध्ये जे मेन्सचे बॅच आहे ती सुरू आहे बघा, ज्याच्यात आपण इकॉनॉमी घेतलेला आहे. हा ना. त्याच्यानंतर अशाच बाकीच्या बॅचेस, यशाची किल्ली आहे बघा आता, हा ना, 23 जूनला ही सुरू झालेली आहे. पीएसआय कंबाईन साठीची बॅच आहे ही. इकडं पीएसआय डिपार्टमेंटल करायचं असलं त्याच्यासाठीची बॅच आहे बघा. त्याच्यानंतर इकडं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची बॅच आहे बघा, प्रेस, हा ना, पीएसआय एसटीआयएसओ. रणांगण म्हणून ही राज्यसेवेची बॅच आहे. सो तुम्ही इनरोल करू शकता या बॅचेसमध्ये. आणि याच्यासाठीचं जे आहे की 1 वर्षासाठी 10,450 रुपये बघा. आणि दुसरं जे आहे की 9,405 जे आहे तर याची फीज
10% ऑफ केल्यानंतर होते. म्हणजे तुम्ही जर बघितलं की हा आपला कोड वापरल्यानंतर तुम्हाला 10% ऑफ मिळतो बघा. डॉक्टर सुशील हा कोड वापरल्यानंतर 10% ऑफ होतो. 2 वर्षाची फीज आहे 15,200, 13,680 होते. मी तुम्हाला कधी 1 आणि 2 वर्ष सजेस्ट केलेलं आहे, कारण बी प्रॅक्टिकल. स्पर्धा परीक्षेमध्ये 1 महिना, 3 महिना, 6 महिन्यांनी काही होत नाही. तेवढं आपल्याला बेसिक समजायला एखाद्या वर्ष निघून जातं. सो त्याच्याकरता जे आहे की तुम्ही एनरोल करताना आयदर 1 इयर और 2 इयर अशा पद्धतीने एनरोल केलेलं तुम्हाला सोयीचं आहे. याच्यावर स्कीम्स पण असतात बघा. म्हणजे 1 वर्षाचं घेतल्यानंतर 2 महिने एक्स्ट्रा मिळणं किंवा 2 वर्षाचं घेतल्यानंतर 3 महिने एक्स्ट्रा मिळणं, म्हणजे ते अजून इकॉनॉमिक होतं आपल्याला. सो डू सबस्क्राईब फॉर प्लस. आता वळूयात आपला जो हे आहे. आणि डॉक्टर सुशील हा कोड जो आहे तर तो ऍप अनलॉक करण्यासाठी पण तुम्हाला फायदेशीर असतो. तुम्ही ऍपवर आहात ऑलरेडी. जी लोक अजून ऍपवर नाही आहेत की ज्यांना या लेक्चरचा असेस मिळणं अपेक्षित आहे, तर त्या लोकांसाठी हे हेल्पफुल आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना मदत करू शकता. हे स्पेशल लेक्चर जे आहेत ओपन टू ऑल आहेत बघा. सो अनलॉक करू शकता ह्या ऍपने आणि 10% ऑफ. ओके, सो ऍप आपला कोड लक्षात ठेवा सर्वांनी. आणि एकंदरीतच पहिला जो पार्ट आहे त्याच्यात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या पार्टचा पहिला प्रश्न तुमच्या समोर. केंद्र शासनाद्वारे रस्ता सुरक्षा महिना कधी साजरा केला गेला? 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021, 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2021, 1 मार्च ते 31 मार्च 2021, 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2021. सो रस्ता सुरक्षा महिना कधी साजरा केला गेला हे तुम्हाला सांगायचं आहे. मी याच्यासाठीचा पोल जनरेट करतोय बघा. पोल जनरेट केलेला आहे, उत्तर टाका. सो 36% लोकांनी हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. 33% लोकांनी डी ऑप्शन घेतला होता बघा, 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी. तुमच्या समोर बघा इथं हा ना, याचं पोस्टरच आहे. या पोस्टरवर तुम्हाला क्लिअर दिसेल 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे कुणी आयोजित केलं होतं ते जरी उद्या विचारलं तर एमसीक्यू ला तुम्हाला माहित पाहिजे की एकंदरच रस्ता वाहतूक आणि हायवेज जे काय आहे, रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज मिनिस्ट्री जी आहे, कोण आहे बरं याचे मंत्री? रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज याचे मंत्री कोण आहेत सांगा बरं? यस, नितीनजी गडकरी आहेत बघा. आणि त्यांचं काम जे आहे ते खूप याच्यामध्ये वाखाणण्यासारखं आहे एकंदरीतच. ओके, सो नॅशनल रोड सेफ्टी मंथ जे आहे. आता याच्यामध्ये याचे टॅगलाईन बघा काय आहे. ती टॅगलाईन लक्षात ठेवा. टॅगलाईन इथं आहे सडक सुरक्षा जीवन रक्षा. ओके, सडक सुरक्षा जीवन रक्षा ही ज्याची टॅगलाईन आहे बघा, जीवन रक्षा. ओके, सो टॅगलाईन ही लक्षात ठेवा. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. ओके, सो बेसिकली तुम्हाला इथं लक्षात आलं असेल एकंदरीतच जो काही सिनॅरिओ आहे तुमच्या समोर आहे. तुम्हाला डायरेक्टली त्याचं जे दिलेलं आहे बघा इकडे जे आहे सडक सुरक्षा, हा ना, मंत्रालय तुम्हाला माहित पाहिजे. तो महिना जो आहे 18 जानेवारी पासून होतोय. आता हे आपल्याला गडबड का होते, कारण असं टिपिकली कुठं 18 जानेवारी नसतं बघा. म्हणजे असं असतं की 1, 15 आहे ना, अशा तारखा असतात. हे टिपिकली 18 जानेवारी आहे आणि त्याच्यामुळेच मग हा एक महत्वाचा आस्पेक्ट इथं आहे की हे गडबडण्याचे चान्सेस आपले असतात. सो केंद्र शासनाद्वारे जे आहे रस्ता सुरक्षा महिना कधी साजरा केला जातो, तर तो 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपला, हा ना. आणि रस्ता सुरक्षेबद्दल एक डिक्लेरेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरचं लक्षात ठेवायचं. ते डिक्लेरेशन जे आहे ते आहे ब्राझिलिया डिक्लेरेशन. ओके, ब्राझिलिया डिक्लेरेशन म्हणजेच ब्राझिलिया घोषणापत्र. ओके, सो हे एक महत्वाचं आहे बघा. क्लिअर? तर रस्ता सुरक्षा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला जे आहे की रस्ता सुरक्षा सिंपल तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं, रस्ता सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे? रस्ता सुरक्षा जे आहे मॅक्झिमम ऍक्सिडेंट जे काय होतात आपल्या इथं ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे वगैरे वगैरे. येस, तामिळनाडूच्या मॉडेलचा अनिकेतनी रेफरन्स दिलेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा बघा. तमिळनाडू मॉडेल जे आहे, हा ना, तमिळनाडू मॉडेल ते इथं महत्वाचं आहे. सो बेसिक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा घ्या. नरेंद्र बुल कुमार यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. माउंट कांचनजुंगा शिखरावर 1977 मध्ये पहिल्यांदा तिरंगा फडकवणाऱ्या संघाचे नेते. सियाचीनवर पाकिस्तानद्वारे ताबा मिळवण्याचा मनसुबा 1984 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने उधळला होता.
फक्त फक्त ब अ ब यापैकी नाही. सो तुम्हाला नरेंद्र बुलकुमार यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडायचं आहे. याच्यासाठीचा पोल जनरेट केलेला आहे, उत्तर टाका. सो मॅक्सिमम लोकांनी याचं उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे बघा. नरेंद्र कुमार बुल जे आहेत, तर माउंट कांचनजुंगा जे आहे त्या शिखरावर 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा तिरंगा जो आहे तो फडकवला होता. त्या संघाचे ते नेते होते बघा. सियाचीनवर पाकिस्तानद्वारे ताबा मिळवण्याचा मनसुबा 1984 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने उधळला होता. हेही बरोबर आहे. म्हणजे एकीकडं सैन्यातलं त्यांचं जे काही योगदान आहे ते, आणि दुसरीकडे जे आहे की मग गिरीप्रेम जे काय आहे की गिरी शिखरं त्यांनी काबीज केली होती, तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. तुमच्या समोर आहेत बघा नरेंद्र कुमार बुल जे आहेत. ओके, नरेंद्र बुल कुमार जे आहे कर्नल होते बघा, आणि त्यांना जे आहे कीर्ती चक्र मिळालेलं आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, थँक्यू आम्रपाली. इथून पुढे जे असेल की हेच प्रेझेंटेशन असणार आहे बघा, म्हणजे प्रश्न अशाच पद्धतीने तुमच्या समोर असतील. आणि त्यांचं निधन झालेलं आहे बघा, कुमाऊ रेजिमेंट. सो नरेंद्र कुमार बुल यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मधल्या काळामध्ये जे आहे लोकसत्तानी जे आहे ना की आपल्या आर्मीशी, नेव्हीशी, एअरफोर्सशी रिलेटेड असणाऱ्या बऱ्याचशा महत्वाच्या हुद्द्यावरच्या लोकांबद्दल व्यक्तिवेद मध्ये लिहिलं होतं, हा ना. आणि तिच्यामुळे आपल्याला हे अपेक्षित आहे की व्यक्तिवेद मध्ये हे सगळं इतकं झालेलं आहे, तर उद्या आपल्याला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात बघा. ओके, सो त्याच्यामुळे जे आहे की तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ओके, कंबाईनला पण गणेश फायदा होईल, डोंट वरी. तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जा, कुठलीही एक्झाम द्या, आणि तुम्हाला अदर दॅन एमपीएससी जरी दिलं तरी फायदा होईल, डोंट वरी. ओके, पुढचा प्रश्न आपण बघूयात. फास्टॅग बाबत बिनचूक विधान निवडा. ओके, फास्टॅग जे आहे ही संकल्पना 2016 पासून सुरू करण्यात आली. मुदत 5 वर्ष आहे. फक्त फक्त ब, ब यापैकी नाही. सो फास्टॅग बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा, उत्तर टाका फास्टॅग बद्दल. 35% लोकांनी उत्तर बरोबर दिलं, पण बऱ्याच लोकांना याच्यात कन्फ्युजन झालं होतं का की फास्टॅगच्या बाबतीमध्ये काय आहे. तर येस, फास्टॅग ही संकल्पना 2016 पासूनच सुरू करण्यात आली होती बघा. त्याची अंमलबजावणी जी आहे ती 2017 पासून सुरू झाली, आणि याची मुदत जी आहे ती 5 वर्षाची आहे. आता याच्यामध्ये हे सगळं बेसिक आहे, पण अजून जर तुम्ही बघितलं आजच्या डेटमध्ये तरी सुद्धा फास्टॅग जे आहे तर ते खूप प्रॉपरली इम्प्लिमेंट अजून झालेलं नाहीये. बऱ्याच ठिकाणी इश्यू आहेत बघा. येस, फास्टॅग आता तुम्हाला इम्प्लिमेंट होत आहे, म्हणजे ऍक्च्युली ही संकल्पना 2016 पासून आहे. 16 मध्ये ही आली होती, 17 पासून हे इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, थँक्यू चक्रधर, हा ना, प्रेझेंटेशन आणि त्या सगळ्याबद्दल तुम्ही जे काही हे दिलेलं आहे त्याच्याबद्दल. ओके, आता त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे, आणि याचं इम्प्लिमेंटेशन करताना कसं आहे बघा, कुठलीही नवीन स्कीम आली की तुम्हाला डायरेक्टली इम्प्लिमेंट करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आधीपर्यंत टार्गेट एरिया हे करावा लागतो, मग तो हळूहळू हळूहळू टार्गेट एरिया क्लिअर करावा लागतो. मग ते हळूहळू लोकांच्या अंगवळणी पडलं, किंवा आपल्याला पण ते इम्प्लिमेंट केल्यानंतर बरेचसे जे काही इश्यू आहेत तर ते क्लिअर होतात बघा. सो बेसिकली फास्टॅगच्या बाबतीमध्ये जो मुद्दा आहे तर ते 2016 मध्ये आलं होतं. यस, जीएसटी सारखं की उद्या परवा, उद्या होईल, आता करू, मुदत वाढवली, असंच हे सगळं आहे फास्टॅगचं. मुदत याची 5 वर्ष आहे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यस केशव आपण उद्या करूयात बघा. आता शेवटी कसं आहे, तुमच्याकडून फीडबॅक घेऊन मग आपण चेंजेस करूयात, थोडंसं मोठं करूयात बघा. ओके, यस मेगा, होईल सगळं ओके होईल. हा, थोडेसे पेशन्स ठेवा, पेशन्स खूप गरजेचे आहे बघा या सगळ्या प्रोसेसमध्ये, हा ना, सगळं होणार. आता बघा फास्टॅग जे काही आहे, आता या फास्टॅग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ना की याची जी टॅगलाईन आहे ते लक्षात ठेवा, गो कॅशलेस. ओके, गो कॅशलेस, तर हा महत्वाचा मुद्दा आहे. इझी टू क्रूज. ओके, फास्टॅग इझी टू क्रूज. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, हे फास्टॅग प्रकरण जे आहे ना, तुम्ही जर बघितलं, हे मी 2014च्या माझ्या बॅचमध्ये शिकवलं होतं. 2014ची माझी बॅच होती करंटची, तिच्यामध्ये मी फास्टॅग शिकवलं होतं, जे आता इम्प्लिमेंट होत आहे. आता या फास्टॅगच्या बाबतीत मुद्दा एवढा आहे की आतापर्यंत टोलवर काय इश्यू व्हायचा, टोलवर हा इश्यू व्हायचा की तुमच्याकडे पैसे नाही आहेत, किंवा टोल भरायची भांडण होणं,
बराच वेळ त्या गाड्या तिथंच उभ्या राहणार, एखाद्या व्यक्तीने राडा केला तर अजून उशीर होतो. गाड्या टोलवर सगळ्या चालू असतात बघा. गाड्या टोलवर चालू असल्यामुळे काय होतं, की सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमचं जे फ्यूल आहे बघा, हा ना, इंधन जे आहे, ओके, इंधनाचा मुद्दा आहे. इंधन जळत राहतं बघा, हा एक मुद्दा आहे. याच्यामुळे प्रदूषण होतं, हा दुसरा मुद्दा आहे. प्रदूषण दोन्ही प्रकारचं होतं, हवा आणि आवाज, हा ना, दोन्ही गोष्टींचं प्रदूषण होतं बघा. ट्रॅफिक तर आहेच, तिच्यात काय वाद नाही. त्याच्यानंतर हा एक फार मेजर मुद्दा होता. आपल्याकडे फ्युलची कमतरता आहे. आपला करंट अकाउंट डेफिशियंट, थोडं इकॉनॉमीमध्ये जर तुम्ही गेलात, करंट अकाउंट डेफिशियंट जो आहे, चालू खात्यावरची जी तूट आहे आपली, ती कशामुळे वाढते, तर तिच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, इंधन आहे बघा. इंधनाची जी आयात आपण करतो तिच्यामुळे चालू खात्यावरची तूट मोठ्या प्रमाणावर वाढते. मग हा सगळा मुद्दा लक्षात घेतला तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की एकंदरीतच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जर गाड्यांना फास्ट ट्रॅक असलं तर ती गाडी डायरेक्टली तिथून पास होऊ शकते. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी काय करायची गरज पडत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, की ह्या सगळ्या स्पेशल हिच्यामध्ये की फ्यूल कमी लागणार आहे, आवाज कमी होणार आहे आणि दुसरा जो असतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा ती म्हणजे चिल्लर, हा ना, सुटे पैसे. त्या सुट्या पैशावरून तर इतका वाद होतो, की ते चॉकलेट, बिस्किट काही विकायला लागले तिथं टोलवर. मग त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मानव संसाधनाचा वेळ सगळ्यात महत्वाचा असतो. सो वेळही आहे. ह्या सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत. उद्या जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं फास्टॅग बद्दल तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. या फार फार महत्वाच्या आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत हे आपल्याला एक्सप्लेन करता आले पाहिजे. आणि आता ऑब्व्हियसली तुम्ही जोडले गेलेला आहात स्पॉटलाइट बरोबर तर तुम्हाला ते सांगताच आलं पाहिजे. तिच्यात कसलाही वाद नाही. हा, आता याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? चला फास्टॅगमुळे काय प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत? फास्टॅगमुळे बऱ्याचदा काय होतं बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी येते की हे सगळं जे आहे शेवटी टेक्निकल आहे बघा. तांत्रिक अडचणी येत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. तांत्रिक अडचणी ज्या असतात. म्हणजे कधी-कधी आपलं नेट गडबडतं बघा, आहे ना, इंटरनेट जे आहे. तर कधी-कधी ते इंटरनेट गडबडतं. मग ह्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत, तसं तिथं स्कॅन होत नाही बऱ्याचदा. म्हणजे की तुम्ही फास्टॅगचं रिचार्ज केलंय, फास्टॅग लावलंय, पण त्यांचा स्कॅनर खराब झाला किंवा आपल्या फास्टॅगच्या याच्यावर काही इश्यू झाला. मग त्या तांत्रिक अडचणी होतात. मग तुम्हाला थांबवून ठेवलं जातं. मग बरेच इश्यू असतात. एखादी व्यक्ती म्हणते, "नाही, मी पैसे देणार नाही." कॅश द्यायची म्हटली तर कॅश डबल द्यावी लागते. असे सगळे मुद्दे आहेत. सो इथेही थोडासा जे आहे बघा, हा ना, तांत्रिक अडचणी आणि हे जे आहे की पैसे कट होणं, तर हे रेग्युलर आपल्या मोबाईलमधून कसं असतं ना, की आपले पैसे वगैरे कट होतात बघा, त्या पद्धतीने ह्या गोष्टी होत असतात. सो तोही एक महत्वाचा आस्पेक्ट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. दॅट इज द थिंग. ओके. सो हे महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये. तेवढं एक लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 2020 रोजी नव्या कृषी कायद्यांविरोधात कोणत्या राज्याच्या विधानसभेत ठराव मांडण्यात आला? पंजाब, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट करतोय. पोल जनरेट केलाय बघा. उत्तर टाका. मॅक्झिमम लोकांनी चुकवला बघा हा प्रश्न. ऍक्च्युली काय आहे ना, की जो काही कृषी कायदा आहे है ना, त्या कृषी कायद्याच्या विरोधात 31 डिसेंबर 2020 रोजी ज्या कायद्याने पारित केलं होतं ते होतं केरळ. आता साधी गोष्ट आहे, विचारताना विचारलं होतं पहिलं राज्य कुठलं? तर पहिले राज्य जे आहे ते पंजाब आहे ऑब्व्हियसली. ओके. मुद्दा इथं जो आला तो म्हणजे काय, की दुसरं जे आहे केरळबद्दल. आता हे विचारलं का? कारण बरोबर 31 डिसेंबर आहे. वर्षाचा शेवटचा दिवस होता तो 31 डिसेंबर 2020. केरळने हा त्या कायद्याविरोधात जे आहे तर ते विधानसभेत ठराव मांडला होता. येस, शशिकांत, आपण नीट वाचलं पाहिजे बा. म्हणजे असं नीट वाचलं नाही, घाई केली, तिच्यामुळे काहीतरी गोंधळ झाला असं होता कामा नये. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा, की आपल्याला जे आहे तर खूप प्रॉपरली हे रीड करूनच मग उत्तर द्यायचं आहे बघा. येस, पंजाब, केरळ, वेस्ट बेंगॉल. आता इथं वेस्ट बेंगॉलचाही ऑप्शन मी दिला होता, पंजाबचाही दिला होता. द आन्सर इज केरळ. आता इथं सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कृषी कायद्यांसाठीचं जे काही आहे तर ते करंट बेस बेसिकचं लेक्चर लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स, है ना, या युट्यूब चॅनलवर आहे. ते प्रत्येकाने बघा. कारण हे जे कृषी कायदे आहेत मित्रांनो, या कृषी कायद्याची पॉलिटी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, है ना, कुठल्या सूचीमध्ये काय आहे, केंद्राने कायदे कसे बनवले, मग कृषी हा राज्याचा विषय आहे, हे सगळं डिस्कस केलं आपण. सो पॉलिटी. दुसरं, याचं जे इकॉनॉमिक्स आहे ते पण आपण डिस्कस केलेलं आहे त्या लेक्चरमध्ये. सो याच्यामध्ये एमएसपी काय असते, एपीएमसी काय असतं, है ना, या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत इकॉनॉमिक्सच्या बाबतीतल्या त्या आपण करणं गरजेचं आहे, है ना. सो याचं जे करंट बेस बेसिक आहे ते प्रत्येकाने नीट करा. युट्यूबचं जे नाव आहे बघा ते आता, है ना, लेट्स क्रॅक,
हे बऱ्याचदा सांगितलंय गणेश, महाराष्ट्र एक्झाम. ओके, किंवा तुम्ही सरळ टाकलं ना तिथं डॉक्टर सुशील वारी असं जरी टाकलं आणि तो विषय टाकला तरी पण तुम्हाला ते सापडेल. ओके, सो आन्सर इज केरळ. केरळ याचं उत्तर आहे बघा. सो केरळ लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. ओके, 30 डिसेंबर 2020 रोजी कायदेशीर गर्भपाताला मंजुरी देणारा देश कोणता? रशिया, इटली, अर्जेंटिना, सुदान. ओके, सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा. 30 डिसेंबर 2020 रोजी कायदेशीर गर्भपाताला मंजुरी देणारा देश कोणता? छप्पन्न टक्के लोकांनी जे आहे तर ते उत्तर बरोबर दिलेलं आहे बघा, है ना. थँक्यू अभिषेक. सो उत्तर जे आहे ते आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना हा जो देश आहे, ओके, हो केशव, आपण करूयात चेंजेस, है ना. आता याच्यामध्ये बघा, अर्जेंटिना हा जो देश आहे, अर्जेंटिनासाठी जे आहे की यांनी काय केलं, 14 वीक्स, है ना, तिथपर्यंत म्हणजे 14 आठवड्याचा गर्भ असेल तर त्या केसमध्ये जे आहे की गर्भपाताला मंजुरी दिली बघा. कायदेशीर गर्भपाताला मंजुरी दिली. आता हिच्यामध्ये मुद्दा जो आहे अर्जेंटिनाच्या बाबतीमध्ये, तर एकंदरीतच इथं तुम्हाला अर्जेंटिना हा जो देश आहे तो प्रॉपरली माहित पाहिजे. फुटबॉलच्या याच्यामध्ये तुम्हाला अर्जेंटिनाचे रेफरन्सेस मिळत असतात. अर्जेंटिना तुमच्या समोर आहे बघा. एकीकडे अर्जेंटिनाला जे आहे अटलांटिक ओशन आहे, हा इकडे जो आहे पॅसिफिक ओशन आहे. ओके, आता ही जी पट्टी आहे बघा इथं पांढरी, यास, है ना, तुम्हाला लगेच रोनाल्डो, मेसी वगैरे सुरू झालं बघा. साऊथ अमेरिका आहे, यस, दक्षिण अमेरिका आहे. इथं फॉकलँड आयलँड आहे बघा, फॉकलँड आयलँड. मला सांगा, हे जे फॉकलँड आयलँड आहे हे कुठल्या देशाच्या अखत्यारीत आहे बरं, कुठल्या देशाच्या अधिकार क्षेत्रात येतात? आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी, दुसरा प्रश्न, हे जे पांढरं पांढरं दिसतंय इकडं, हा कुठला देश आहे बरं असा लांबुडगा, है ना. यस, फ्रान्स, युके, है ना, युके, फ्रान्स, चिली. हा चिली आहे. यस, एक्सलंट, हा चिली आहे. आता मला सांगा, फॉकलँड आयलँड फ्रान्सकडे आहे का युके कडे आहे बरं? तुम्ही दोन दोन उत्तरं टाकलेले आहेत, है ना. सो अर्जेंटिना एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, युके. आता बघा, तुम्हाला उद्या हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण हा जो गर्भपाताचा मुद्दा आहे तर तो जो आहे महिलांशी संबंधित आहे. म्हणजे एकंदरीतच तो सेन्सिटिव्ह विषय येतो बघा. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, करंटमध्ये असू देत, करंट बेस बेसिकमध्ये असू देत, है ना. यस, आपल्या इथं जे आहे एमटीपी ऍक्ट 1971 वगैरे, है ना. म्हणून तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की एमटीपी ऍक्ट वगैरे जे आहे आपल्या इथले त्याचे रेफरन्सेस ठीक आहे. भारतामध्ये काय आहे बरं मला सांगा, भारतामध्ये गर्भपात करण्यासाठीचा जो काही हे आहे, है ना, एक कालावधी जो तुम्हाला दिला जातो, किती आहे बरं भारतामध्ये गर्भपाताचा कालावधी किती आहे? 24 आठवडे. ओके, आता वाढवलं होतं का मध्ये, है ना, काही लोक 20 टाकताय, काही लोक 24 टाकतायत, मध्ये वाढवलं ना आपण. सो तो मुद्दा येतो की भारतामध्येही चेंजेस झालेले आहेत. गर्भपातासाठी जे आहे तुम्हाला 20 ते 24 झालेला बघा, है ना, 20 ते 24 वीक्स आहे. म्हणून एक गोष्ट आहे, आपण जो हा प्रत्येक एक एक प्रश्न बघतो ना, ते 1000 प्रश्न आणि आता हे 1005 प्रश्न आहे बघा, है ना. तर हे प्रत्येकाने नीट बघायचे. याच्यावरून ते 20 वरून 24 वर गेलेलं आहे, है ना. तर ते एक लक्षात ठेवा. यस, एक्सलंट लक्ष्मी. नितीन दातार खटला सगळ्यातलं महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये. लक्ष्मी जो रेफरन्स दिला, नितीन दातार यांचा खटला जो आहे, तर याच्यासाठी जे आहे ते प्रयत्न केलेले होते त्यांनी, नितीन दातार. याचं रिझन पण सांगतो. 20 वीक्स वरून हे 24 वीक जे काही केलं गेलं, तर याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आज त्यांचे जे मुद्दे होते की मेडिकल सायन्स हे खूप पुढे गेलेलं आहे. मेडिकल सायन्स पुढे गेलेलं असताना म्हणजे आपण हे करू शकतो. आधी तसं नव्हतं, मेडिकल सायन्स इतकं प्रगत नव्हतं, पण आज ते करू शकतं. आणि बऱ्याचदा असं होतं की बाळामध्ये जर काही व्यंग असेल आणि ते तुम्हाला फार कट टू कट माहित पडलं, तर मग एक गोष्ट होते की मग ते बाळ जन्माला येऊन मग ते कॉम्प्लिकेशन स्पेशल चाइल्डचे फार वेगळे आहेत. तो सगळा मुद्दा आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी कितवी असण्याची अट ठेवली आहे, म्हणजे कितवी पास असण्याची अट ठेवलेली आहे शिक्षण? 5वी, 7वी, 8वी, 10वी. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल जनरेट केलेला आहे बघा. सदस्यत्वासाठीची अट जी आहे, सो 53% लोकांनी जे आहे ते उत्तर बरोबर टाकलेलं आहे बघा. 7वीची अट आहे बघा, हा, 7वी असला पाहिजे.
मधल्या काळामध्ये जे होतं की आपल्या इथं डायरेक्टली सरपंचाला निवडून देणं हा पण प्रघात होता, पण तो परत आपण हे केलेला आहे. सो बेसिकली जे आहे 7वी है ना, सदस्यत्वासाठीची अट. आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा येतो. तुम्हाला उद्या असं विचारलं जाऊ शकतं की निवडणूक लढवण्यासाठी, म्हणजे एखाद्याला जर निवडणूक लढवायची आहे तर निवडणूक लढवण्यासाठी जे आहे तर शिक्षण कंपल्सरी असलं पाहिजे का बरं? शिक्षणाची सक्ती असावी का? एखाद्या कॅन्डिडेटला निवडणूक लढवायची आहे, म्हणजे आता आमदार खासदारांना तर नाहीये, है ना, मग ती असली पाहिजे का? मग दुसरा मुद्दा येतो, असली पाहिजे तर का, नसली पाहिजे तर का? है ना, म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा की शिकलं म्हणजे शहाणं झालं असं होत नाही. बऱ्याच ठिकाणी शिकलेली लोक गडबड करतात, याची कितीतरी उदाहरणं आहेत. किंवा सगळी अडाणी लोक जी आहेत तर ती गडबड करतील असं नसतं. कधी कधी ती पण खूप चांगला डिसिजन घेऊन खूप चांगले निर्णय घेतात, आणि ते सगळं आहे बघा. पण एक आहे की काळाबरोबर थोडं आपण चाललं पाहिजे, की शिक्षणाचं महत्व जे आहे तर ते आजच्या काळामध्ये आपण नेमकं हे केलं पाहिजे. यस, तर तो एक महत्वाचा आस्पेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूयात. दिलीप गोटा खिंडकर खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? ओके, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल. दिलीप गोटा खिंडकर खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? सो तुम्हाला सांगायचं आहे, मी पोल जनरेट करतोय की ही जी व्यक्ती आहे बघा, है ना, तर ते कुठल्या विषयाशी संबंधित आहेत बरं? ते न्यूज मध्ये होते. यस, एक्सलंट. मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. द आन्सर इज गणित, मॅथ्स. ओके, सो दिलीप गोटा खिंडकर जे आहे तर ते गणित विषयाशी संबंध, गणिताचे तज्ज्ञ होते बघा ते. ओके, आता लोकसत्तामध्ये एक सिरीज सुरू झालेली आहे, तुम्ही ऑब्झर्व केला असेल बघा. लोकसत्तामध्ये आहे ना संख्या शास्त्र, है ना, त्याच्याशी निगडीत जी लोक आहेत, तज्ज्ञ जे आहेत, तर त्यांची जी आहे तर ती सिरीज सुरू केलेली आहे कुतूहलमध्ये, है ना. हे कुतूहल पण चांगलं सदर आहे त्यांचं, तिच्यातून प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पीसी महानवलोबीस जे आहेत त्यांच्याबद्दलचा प्रश्न मी तिथून एकदा घेतला होता बघा 1-2 दिवसापूर्वी. सो संख्याशास्त्र तज्ज्ञ जे आहेत बघा, तर ते एक महत्वाचं आहे, है ना, कुतूहल जे आहे त्याच्याकरता. दिलीप गोटा खिंडकर खालीलपैकी त्या विषयाशी संबंधित आहेत. यस, पीसी महानवलोबीस, CR राव यांच्याबद्दल येऊन गेलं. ओके, पुढचा प्रश्न घ्या. 2019च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण घटलं आहे. शेतकरी आत्महत्यांचा थेट संबंध शासकीय योजनांची अंमलबजावणी व शासकीय ध्येय धोरणांची आपण जोडू शकतो. ओके, सो फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा, है ना. नीट वाचा, समजून घ्या आणि मग उत्तर टाका. उत्तर चुकता कामा नये आपलं. नीट वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे, मग उत्तर टाकायचं आहे बा. सो 48% लोकांनी उत्तर बरोबर टाकलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2019च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण घटलं. हे आपण बघितलं होतं. याच्या आधी हा रेफरन्स एकदा येऊन गेलेला आहे. त्याचं रिझन असं आहे, लॉकडाऊन हा जो प्रकार झाला सगळा, आणि लॉकडाऊन आणि कोविड, तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीमध्ये दिसतो. 2019च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये घट आलेली आहे बघा. हा एक चांगला बदल जो आहे तो आपल्याला कळतोय. कदाचित तिच्यामधून काही गोष्टी आहेत की त्याच्या सगळ्या गोष्टी लिमिटेड होत्या, है ना, कारण मधल्या काळात त्यांना जो त्रास होत होता तो कदाचित या लॉकडाऊन मध्ये झाला नसेल, त्रास देणारे त्यांच्यापर्यंत पोहोचले नसतील, कर्जाचा तगादा लावणारे पोहोचले नसतील, किंवा हा जो काळ आहे हा आपल्याला विचारांना चालना देणारा असा काळ आहे बघा. या काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबा नेमक्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्या पाहिजेत, आपल्या गरजा किती कमी आहेत. या काळाने खूप काही शिकवलेलं आहे बघा मानवाला, आणि त्या सगळ्या याच्यामधून कदाचित मग हे सगळे रिझल्ट आपल्याला समोर दिसतात की ते आत्महत्येचं प्रमाण आहे कमी. आणि दुसरं म्हणजे काय, की शेतकरी आत्महत्यांचा थेट संबंध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि शासकीय ध्येय धोरणांची आपण जोडू शकतो. यस, हे एकदम क्लिअर आहे बघा. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी का होत नाहीत? आपण एवढ्या योजना आणतो, आपण ऍग्रिकल्चरच्या किती योजना बघितल्या आपण, है ना. महाराष्ट्र शासनाच्या योजनेत आय थिंक ऍग्रिकल्चरमध्ये 2 आपले पार्ट झाले असतील, आणि तिकडं केंद्र सरकारच्या योजना वेगळ्या आहेत त्या आपण बघितल्या. इतक्या सगळ्या कल्याणकारी योजना तरी सुद्धा आपला शेतकरी का आत्महत्येला जवळ करतो? म्हणजे काय, कुठेतरी आपल्या ध्येय धोरणांमध्ये, आपल्या योजनांमध्ये कमी आहे. म्हणजेच काय, कमी आहे म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही, हा ना.
त्याच्यानंतर जे आहे कृषी विधेयकाबद्दल महेश आपलं करंट बेस बेसिकचं लेक्चर आहे, हे लेक्चर जे आहे त्याच्यावर फोकस करा, है ना. कृषी विधेयकांबद्दल आपलं करंट बेस बेसिक लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामवर युट्यूब चॅनलवर डिटेलमध्ये लेक्चर आहे. आपला अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे, तिथं तुम्ही बघू शकता. तेव्हा मला एकूण एक अँगल मिळेल बघा. ओके, सो इथं आपण या गोष्टींवर फोकस करू. ओके, आता याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे काय, की ह्या दोघी याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत आणि बऱ्याच लोकांनी हे उत्तर जे आहे योग्य दिलेलं आहे. तुम्ही जर प्रश्न विचार म्हणजे नीट वाचला जरी ना तरी पण तुम्हाला हे क्लिक होतं की याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम येत नाही. भारत सरकारतर्फे दिले जाणारे डिजिटल इंडिया अवॉर्ड 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालं? गुजरात, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र. ओके, सो कुठल्या राज्याला मिळालेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. मी याच्यासाठीचा पोल जनरेट केलेला आहे, उत्तर तुम्हाला टाकायचं आहे. भारत सरकारतर्फे दिले जाणारे डिजिटल इंडिया अवॉर्ड 2020, है ना. सो फक्त 20% लोकांनी हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. आन्सर इज हरियाणा. ओके, हरियाणा जे आहे तर हे उत्तर आहे बघा. आता याच्यामध्ये बघा हा चार्टच तुमच्या समोर आहे. डिजिटल इंडिया अवॉर्ड, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अवॉर्डचा जो चार्ट आहे तो तुमच्या समोर आहे. हा चार्ट तुम्हाला काय सांगतो? हा चार्ट सांगतो बघा की बाबा प्लॅटिनम अवॉर्ड जे आहे कुणाला मिळालेला आहे? हरियाणाला मिळालेला आहे. 2 नंबरला कोण आहे? तमिळनाडू आहे. 3 नंबरला सिल्वर जे आहे उत्तर प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल आहे. ओके, सो एकंदरीतच याच्यामध्ये हरियाणा 1 नंबरला, तमिळनाडू 2 नंबरला आणि उत्तर प्रदेश वेस्ट बेंगॉल जे आहे ते 3 नंबरला आहेत बघा. आणि हा जो चार्ट आहे मग तिच्यातला हा पार्ट आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे. ओके, याच्यावर हा प्रश्न विचारलेला होता. सो इथं तुम्ही एक गोष्ट करू शकता की डिजिटल, है ना, इंडिया अवॉर्ड्स जे आहेत, है ना, डिजिटल इंडिया अवॉर्ड्स 2020, है ना. 1 नंबरला आहे हरियाणा, 2 नंबरला आहे तमिळनाडू, 3 नंबरचं राज्य कुठलं आहे बघा? वेस्ट बेंगॉल. आणि कुठलं राज्य होतं 3 नंबरला? है ना, सो यूपी आहे बघा, है ना. सो हे 3 लक्षात ठेवा, बाकीचा एवढा इश्यू नाहीये. आता यूपी, काही लोकांना वाटलं की यूपी कसं आलं ना इथं, म्हणूनच मग हे फॅक्ट्स आहेत बघा. आता हे अवॉर्ड आहे सरकारने दिलं कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अवॉर्ड आहे डिजिटल इंडिया. आता डिजिटल इंडिया चर्चेत आहे का? चर्चेत आहे. आता आपण रोज चर्चा करतो याच्यावर. भारत नेट जे आहे, है ना, भारत नेट, ग्रामपंचायत सगळ्या जोडायच्या, इंटरनेट लावायचं, फायबर लावायचं, है ना, ही सगळ्या चर्चा चालू आहेत बघा. पुढचा मुद्दा, वाघांचं आयुसीएन स्टेटस खालीलपैकी कोणतं आहे? क्रिटिकली इंडेंजर्ड, वल्नरेबल, लिस्ट कन्सर्न, इंडेंजर्ड. ओके, सो वाघांचं जे आयुसीएन आहे बघा तर तेच तुम्हाला सांगायचं आहे. तर याच्यासाठी जे आहे पोल जनरेट केलेला आहे, उत्तर टाका. वाघांचं आयुसीएन स्टेटस जे आहे, सो मॅक्सिमम लोकांनी बी निवडलं होतं बघा. ओके, सो याचं उत्तर जे आहे ते 4 आहे. वाघांचा आयुसीएन स्टेटस जे आहे ते इंडेंजर्ड आहे. ओके, सो टायगर जो आहे तो इंडेंजर्ड आहे आयुसीएन मध्ये, हे लक्षात ठेवा. हे चुकता कामा नये बघा. यस, 29 जुलै जो आहे, है ना, टायगर डे. त्यानंतर टायगर नेट जे काय आहे आपण बघितलं होतं बघा. टायगर नेट, सगळ्या टायगरची माहिती जी काय आहे तर ती हिच्यामध्ये येते. सो वाघांचं आयुसीएन स्टेटस जे आहे तर ते इंडेंजर्ड आहे. हिच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. वाघ जे आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. याच्यावर रेग्युलर प्रश्न आपल्याला विचारलं जातं. ओके, ठीक आहे अनुरुद्ध, आपण याच्यावर एक लेक्चर घेऊयात बघा. लवकरच बघूयात की आयुसीएन वर एक मी तुमच्यासाठी लेक्चर घेतो. डोंट वरी, आयुसीएन आपण करूयात, हा ना. शेरनी मूवी आता आलेला आहे बघा. शेरनी मूवी तुम्ही बघू शकता. यस, एक आयुसीएन वर एक लेक्चरच घेतो बघा. कुठलंही संकटग्रस्त प्रजाती ज्या काय असतात, हा ना, त्याचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जसं आपण आज इंडिया एअरबुकचं लेक्चर घेतलं बघा. त्या इंडिया एअरबुकच्या लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या होत्या की तुम्हाला जर हे झालं असेल की इंडिया एअरबुकच्या लेक्चरमध्ये, है ना, ते फ्लोरा फोना जे काय होतं तर तिच्यामध्ये ते रेफरन्सेस मी दिले. पाकिस्तान एफएटीएफच्या काळ्या यादीतील देश आहे. एफएटीएफच्या काळ्या यादीत 2 देश आहेत बघा. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट केलेला आहे बघा, उत्तर टाका. पाकिस्तान आणि एफएटीएफची ब्लॅकलिस्ट जी आहे,
सो 46% लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. पाकिस्तान जो आहे बघा तो ग्रे लिस्ट मध्ये आहे ना. पाकिस्तान कुठल्या याच्यात आहे? करडी यादी. ओके, करडी यादी म्हणजेच ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तान आहे. तर ब्लॅक लिस्ट मध्ये 2 देश आहेत बघा. कुठले कुठले 2 देश आहेत बरं? इराण आणि नॉर्थ कोरिया, है ना. आता इतके वेळा आपलं झालेलं आहे. तुम्ही जर आता 2-4 दिवसापूर्वी बघितलं असेल तर पाकिस्तानची न्यूज होती. पाकिस्तान परत जे आहे तर ते ग्रे लिस्ट मध्ये आहे बघा. आणि म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. आता रिसेंट आलेला आहे. पाकिस्तान 2018 पासून जो आहे तो ग्रे लिस्ट मध्ये आहे. आता 2021 आला. आपला प्रयत्न जो आहे की याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायचा, पण तो अजून जो आहे तो ग्रे लिस्ट मध्ये आहे. आणि ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी जे होतं, आता यांना 27 वेगवेगळे निकष दिले होते. त्याच्यातला एक निकष पाकिस्तानने पूर्ण केला नाही. म्हणजे ते जे हाफिज सईद वगैरे जी लोक होती तर त्यांच्यावर ऍक्शन घेणं जे आहे ते पाकिस्तानने नाकारलं. त्यांनी ते केलं नाही. हा मुद्दा आहे बघा. 26 केलं, पण 27वं जे आहे तर ते त्यांनी केलं नाही. आणि याच्यामध्ये जे आहे की भारताला वाटतं की यांनी ब्लॅकलिस्ट मध्ये झाला पाहिजे, तर चायना याला विरोध करतो. म्हणजे चायना त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ देत नाही, पाकिस्तानला सपोर्ट करतो. असे सगळे हे मुद्दे आहेत. तर ते तुम्ही थोडे समजून घेतले तर तिच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने वर्क होऊ शकतात. ओके. सो आणि मग याच्यात बेसिक परत तेच येतं बघा. मग FATF काय आहे, हा ना, FATF आणि त्या सगळ्या गोष्टी. तर हे ऑलरेडी 1989 मध्ये आहे. त्याच्यानंतर G7 कंट्रीज बरोबरचं त्याचं जे काही कोलॅबरेशन आणि त्या सगळ्या गोष्टी, की FATF जे आहे की मनी लॉन्ड्रिंग आणि त्या सगळ्या गोष्टी, की जागतिक स्तरावर पैशाची हेराफेर किंवा पैशाबद्दलच्या चुकीच्या गोष्टी होता कामा नये, त्या संबंधीचा मुद्दा आहे बघा. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. एक्सलंट. पुढचा प्रश्न बघा. किशोर मासिकाला 2021 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालीत. किशोर मासिक हे बालभारतीद्वारे प्रकाशित केले जाते. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक यापैकी नाही. सो किशोर मासिकाबद्दलचं जे काही आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा. किशोर मासिक तुम्ही कदाचित वाचलं पण असेल बघा. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी, मला अपेक्षित आहे की किशोर वाचलं असेल. किशोर वाचलं पाहिजे ऍक्च्युली. आता पण तुम्हाला मजा येईल बघा. तुम्ही जर एखादा किशोरचा अंक बघा. यस, एक्सलंट. 85% लोक जे आहेत तर त्यांनी उत्तर अतिशय योग्य दिलेलं आहे. किशोर मासिक जे होतं बघा, हे किशोर मासिक तुमच्या समोर आहे बघा. किशोर मासिकाची सुरुवात होते 1971 मध्ये, 1971. सो 1921, 50 वर्ष पूर्ण झालेत बघा. 50 वर्ष पूर्ण. आणि हे जे किशोर मासिक आहे हे बालभारतीद्वारे प्रकाशित होतं बघा, है ना. बालभारती, है ना. बालभारती आपल्या फार म्हणजे काळजाच्या जवळ असणारं प्रकरण आहे बघा, बालभारती. लहानपणी तुम्ही वाचला असेल, हा ना. तर ते जे आहे, आता तुम्हाला मी अशाच एका मॅगझिनचा प्रश्न विचारला होता. किशोर बद्दल जे आहे, किशोरचे आहे ना, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन अंक त्यांनी उपलब्ध करून दिले होते. सो किशोर त्याच्यामुळेही चर्चेत आलं बघा. सो 71 ते 21 जे आहे 50 वर्ष, आणि बालभारती, सो दोन्ही आहेत. यस, संतोषनी रेफरन्स दिला बघा. चांदोबा जे काही मॅगझिन होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. कारण त्याच्याशी रिलेटेड एक जी व्यक्ती आहे तर त्याचं जे आहे तर ते निधन झालं होतं बघा. आणि त्याच्यामुळे चांदोबा हे मॅगझिन आहे, की विक्रम वेताळचा तो फोटो राहायचा, की तो विक्रम है ना वेताळाला पाठीवर घेऊन जातोय आणि मग तो त्याला स्टोरी सांगतो, है ना. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, आणि ते मूळचं जे होतं ते तेलुगू होतं. असं एक्सलंट. आणि मग ते नंतर मराठीमध्ये आणि कितीतरी भाषांमध्ये आलेलं आहे. सो हे जे रेफरन्सेस आहेत, तुमच्यापैकी जर काही लोकांनी आधीची सिरीज केली नसेल बघा तर ती नक्की करा. स्पॉटलाइट MCQची जी सिरीज आहे ती आपल्या याच्यावर 40 लेक्चरची आधीची अवेलेबल आहे. ही दुसरी सिरीज आहे. सो गो फॉर फर्स्ट वन. जे नवीन लोक असतील तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि ह्या याच्यात तर ऑब्विसली विषयच नाही. म्हणजे कुणीही हे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला आता ज्यावेळेस एक्झामचे पेपर हातात येतील त्यावेळेस तुम्हाला ते ज्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते जाणवेल बघा. बुटा सिंग यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. आता बुटा सिंग जे होते बघा, सलग 8 वेळा खासदार होते ते. 4 पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं होतं. आणि महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवलं होतं. सो अ ब क, फक्त अ ब क आणि अ ब. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बुटा सिंग यांच्याबद्दल. पोल जनरेट केलेला आहे बघा. तुम्हाला ही व्यक्ती माहीत असली पाहिजे. न्यूज मध्ये होते बुटा सिंग, निधन झालं त्यांचं. फेमस व्यक्ती बघा राजकारणामधली. 45% लोकांनी अ ब क असं निवडलं होतं बघा. आणि एकंदरीतच 44% लोकांनी जे आहे ते अ ब विचारलं होतं. ओके, हे बरोबर उत्तर आहे. ऍक्च्युली ते महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते, ते बिहारचे राज्यपाल होते, हा ना.
म्हणजे एकंदर तुम्ही जर बघितलं असेल, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे नाव आपण ऐकलेलं नाहीये, बूटा सिंग के कधी आपले राज्यपाल होते म्हणून. पण एकंदर सगळं बिहारचं जे काही आहे ते गव्हर्नर होते आणि त्याच्यामुळे तिसरं जे आहे ते इलिमिनेट होतं. त्यामुळे इलिमिनेट होतं आणि इथं जे आहे की सलग 8 वेळा खासदार, 4 पंतप्रधानांबरोबर काम, बूटा सिंग आहे, तर ते लक्षात ठेवा. ओके. म्हणजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, तुम्ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. ज्यावेळेस व्यक्ती न्यूजमध्ये येते, राजकारणी व्यक्ती जर न्यूजमध्ये असेल, तर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कुठल्या? ते किती वेळा खासदार झाले, आमदार झाले, कधी-कधी निवडून आले, कुठल्या-कुठल्या प्रतलांवर निवडून आले. म्हणजे राज्यसेवा मुख्यमध्ये राजू शेट्टींबद्दलचा प्रश्न होता, की जिच्या त्यांनी विचारलं होतं, की ते आमदार, खासदार किंवा झेडपीला पण होते का? अशा पद्धतीने. सो ते गोष्ट म्हणून वेगवेगळे प्रश्न जर तुम्ही बघितले प्रिव्हियस इयर मधले, तर ते तुम्हाला गाईड करतात, की तुम्हाला काय करायचंय, कुठल्या प्रश्नावर डील करायचंय बघा. दीपोर बिल हे रामसार स्थळ आसाममध्ये आहे. ओके. आसाममध्ये भारतातील सर्वाधिक रामसार स्थळं आहेत. सो तुम्हाला सांगायचं आहे बघा, दीपोर बिल हे रामसार स्थळ आसाममध्ये आहे. आसाममध्ये भारतातील सर्वाधिक रामसार स्थळं आहेत. पर्यायी उत्तर आहेत फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. सो याचं उत्तर तुम्हाला टाकायचं आहे. पोल जनरेट केलेला आहे बघा मी. मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे आहे ते सी दिलेलं आहे, जे म्हणजे अपेक्षित नव्हतं. फार कमी लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. फक्त अ बिनचूक आहे बघा. आता इथं मुद्दा होता की दीपोर बिल रामसार स्थळ आसाममध्ये आहे. हा प्रश्न ऑलरेडी बऱ्याचदा झालेला आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सर्वात जास्त आसाममध्ये असू शकतात का बरं? म्हणजे ओव्हरऑल राज्याचं तुम्ही क्षेत्रफळ बघितलं, राज्याबद्दल विचार करा. छोटं राज्य आहे. तिथं सर्वात जास्त रामसार स्थळ असतील का बरं? आता ते रामसार स्थळ जे आहेत ते युपी मध्ये आहे बघा. सर्वात जास्त. त्याच्या आधी हे दीपोर बिल बघून घ्या. ब्रह्मपुत्रा नदी आहे बघा. आज आपण संध्याकाळी आपल्या इंडिया एअरबुकच्या लेक्चरमध्ये ब्रह्मपुत्राचा उल्लेख केला होता. आसाम आहे आणि इथं हा कामरूप जिल्हा आहे बघा. ओके. कामरूप जिल्हा, या कामरूप जिल्ह्यामध्ये जे आहे ते इथं दीपोर बिल आहे. गुवाहाटी जवळ बघा, दीपोर बिल गुवाहाटी, कामरूप जिल्हा. ओके. सो हे लक्षात ठेवा. आणि इथं जे आहे हे का चर्चेत आहे ना एवढं एवढं 4-5 वेळा मी का विचारतोय तुम्हाला, कारण इथं काय केलेलं आहे की यांनी इथं हे टाकलेलं आहे बघा, असा म्हणजे ज्याला म्हणतो ना कंपाऊंड वॉल सारखं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि ते रेल्वे रोड कॉरिडॉर तिथून बनतोय. आता इथून रेल्वेचा रोड जर बनतोय तर तिच्यामुळे होईल काय मला सांगा बरं तुम्ही, की ॲनिमलची मुवमेंट जी आहे ती रेस्ट्रिक्ट होईल. हा ना. तुम्ही कास पठारावर गेलाय का कधी? कास पठारावर तुम्ही बघा, कास पठाराला पण असं बॉर्डर करून दिलेलं होतं. मग त्याच्यावर वाद झाल्यानंतर मग कास पठाराला खालून जे आहे ना त्या बॉर्डरला जरा ओपनिंग ठेवलेली आहे. म्हणजे प्राणी जे आहेत ते खालून इकडे जाऊ शकतात बघा. खरं तर ते मनुष्य पाण्यासाठी आहे, कारण मनुष्य प्राणी जाऊन त्या ना फुलांवर लोळत होता, फोटो काढत होता, म्हणून ते करण्यात आलं. त्याचा जे काही भुर्दंड आहे बघा, तर ते त्या प्राण्यांना होता. यस, विजयश्री फ्रॉम सातारा. ओके. हा ना, भारी आहे सातारा. सो आणि आता याच्यामध्ये जे आहे, तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? रामसार स्थळांच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी. जगामध्ये सर्वात जास्त रामसार स्थळं कुठं आहेत? युके मध्ये आहेत. किती आहेत? 172 आहे बघा. 2 नंबरला कुठल्या देशामध्ये आहे? मेक्सिकोमध्ये आहे. 142 तिथं रामसार स्थळ आहे. रामसार स्थळांचा सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ कुठल्या देशामध्ये आहे? तर ते बोलिव्हिया नावाचा जो देश आहे बघा तिथं आहे सर्वाधिक क्षेत्रफळ. रामसार स्थळांच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर. आणि महाराष्ट्र भारतामध्ये जे आहे सर्वात जास्त रामसार स्थळं जे आहेत ते युपी मध्ये आहेत. युपी मध्ये किती रामसार स्थळं आहेत? 8 आहेत बघा. पंजाबमध्ये किती आहेत? 6 आहेत. आणि 3 राज्य जी आहेत, हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर केरळ आणि त्याच्यानंतर तिसरं आहे जम्मू अँड काश्मीर. याच्यामध्ये प्रत्येकी 3 आहे बघा. ओके. सो हे लक्षात ठेवा. युके मध्ये 172, मेक्सिकोमध्ये 142, सर्वाधिक क्षेत्रफळ बोलिव्हिया नावाच्या देशात, युपीत 8, पंजाबमध्ये 6, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ आणि जम्मू काश्मीरमध्ये 3. महाराष्ट्रात किती आहे? तर महाराष्ट्रात 2 आहेत बघा. एक जे आहे तर नाशिकमध्ये आहे, ते म्हणजे नांदूर मधमेश्वर आपण बघितलं आहे, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे लोणार आपण बघितलं बघा. ओके. सो महाराष्ट्रातले 2 तेही लक्षात ठेवा. हा ना, लोणार आणि नांदूर मधमेश्वर. ओके. सो हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सो एवढे लक्षात ठेवा. सो आन्सर जे आहे तुमचं तर ते फक्त अ आहे बघा. ओके. सो नेक्स्ट वन. डिसेंबर 2019च्या तुलनेमध्ये डिसेंबर 2020च्या आयात निर्यातीबाबत योग्य विधान निवडा.
भारताची भारताची निर्यात 0.8% इतक्याने कमी झाली, भारताची आयात 7.6% वाढली. फक्त फक्त ब यापैकी नाही. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी पोल जनरेट करतोय बघा, उत्तर टाका. सो 65% लोकांनी उत्तर अतिशय योग्य दिलेलं आहे. एकतर 19च्या डिसेंबरच्या तुलनेमध्ये डिसेंबर 2020चा जर तुम्ही विचार केला, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे इश्यू जो होता तो काय होता, की लॉकडाऊन आहे, कोविड आहे, त्याच्यामुळे निर्यात है ना कमी झाली आपली, बरोबर आहे. आणि एकंदर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये की जे काही आपल्या इथलं मॅन्युफॅक्चरिंग ठप्प झालं असेल, सगळ्या गोष्टी असतील, आपली आयात जी आहे ती 7.6% वाढली. आणि त्यातल्या त्यात बघा, आपण याच्याबद्दल बघितलंय खाण्याचं तेल वगैरे, तर दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा, 2020 मध्ये कोणत्या राज्यातून राष्ट्रीय महिला आयोगाकडे सर्वाधिक तक्रारी आल्या? उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र. सो उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मी पोल जनरेट केलेला आहे. 2020 मध्ये कोणत्या राज्यातून राष्ट्रीय महिला आयोगाकडे, इट्स अ आयोग, ओके, सर्वाधिक तक्रारी आल्या? 37% लोकांनी उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे. आणि उत्तर जे आहे ते आहे उत्तर प्रदेश, है ना. राष्ट्रीय महिला आयोगाकडे सर्वाधिक तक्रारी ज्या आहेत तर त्या उत्तर प्रदेशमधून आलेल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोग आता सुद्धा न्यूजमध्ये आहे. ट्विटरवरचे जेवढे अश्लील हँडल्स आहेत ते सगळे क्लीन करायचा जो काही सरळ सरळ आदेशच जणू है ना रेखा शर्मांनी दिलेला आहे बघा राष्ट्रीय महिला आयोगाला. राष्ट्रीय महिला आयोग जे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे, ते वारंवार चर्चेत आहे बघा. गेल्या 2020 मध्ये सुद्धा राष्ट्रीय महिला आयोग बऱ्याचदा चर्चेत होता. सो बेसिक तुम्हाला त्याचं माहित असणं गरजेचं आहे, तेवढं लक्षात ठेवा. पुढचा महत्वाचा मुद्दा, अंगडिया, सिक्का, बट्टा, श्रॉफ या संज्ञा खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? विज्ञान, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास. अंगडिया, सिक्का, बट्टा, श्रॉफ कशाशी संबंधित आहे तुम्हाला सांगायचं आहे, हा ना. मी पोल जनरेट करतो आहे, उत्तर तुम्हाला टाकायचं आहे बघा. एक्सलंट. मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे बघा. हे जे अंगडिया, सिक्का, बट्टा, श्रॉफ ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत त्या अर्थशास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे एकंदरच पैशाची देवाणघेवाण असेल, व्यवहारांचा इश्यू असेल, तर त्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा. अंगडिया, सिक्का, बट्टा, श्रॉफ, हा ना. तर हे लक्षात ठेवा की हे वेगवेगळ्या याच्यासाठी वापरलं जातं. आणि जे काही बघा सोन्याच्या याच्यामध्ये किंवा हिऱ्याच्या याच्यात व्यापार करणारी लोक आहे ना, ती अंगडिया यांच्याशी फार संबंधित असतं बघा, है ना. म्हणजे पॅरलल इकॉनॉमी सारखं काम करतोय. आणि हा एक फार मोठा बिझनेस आहे बघा अंगडिया, है ना. आजच्या डेटमध्ये पण तुम्ही अंगडियाचे रेफरन्सेस तुम्हाला असे पण बरेच मिळतात. सो ते एक लक्षात ठेवा की हे सगळ्या ज्या टर्म्स आहेत ह्या अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. पुढचा मुद्दा, देशाची मध्यवर्ती बँक जी आहे अशी संकल्पना असली पाहिजे, देशाची मध्यवर्ती बँक असावी अशी संकल्पना 1773 मध्ये वॉरेन हेस्टिंग यांनी मांडली. विनिमय दर निश्चित करण्याच्या कार्याला सर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरुवात केली. फक्त फक्त ब यापैकी नाही. सो तुम्हाला उत्तर द्यायची आहे बघा. आणि याच्यासाठी पोल मी जनरेट करतोय. सो 77-76% लोकांनी उत्तर अतिशय योग्य दिलेलं आहे. आता बघा हे जे होतं हे लोकसत्तातली लेखमाला. यस, एक्सलंट संतोष. आरबीआयची लोकसत्तातली लेखमाला आहे, तिच्यातला हा प्रश्न आहे बघा. बरोबर. आता बऱ्याच दिवसापासून लोकसत्ताला दर सोमवारी आरबीआय संबंधीचे लेख येतात आणि तिच्यातले हे होते. आता मला सांगा हे रेग्युलर बुक्स मध्ये सापडतं का बरं आपल्याला? सो आन्सर इज ए अँड बी. आणि ब दोन्ही योग्य आहेत. की आता रेग्युलर पुस्तकांमध्ये असे रेफरन्सेस आपल्याला सापडत नाहीत. पण आपल्याला जे काही हे विचारलं जातं याचा जो रेफरन्स आहे तो पुस्तकातला सरळ सरळ जे आहे तो है ना लोकसत्ता आहे बघा. आणि ही संकल्पना बघा वॉरेन हेस्टिंग यांनी मांडलेली आहे. त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी विनिमय दर निश्चित करणे म्हणजे एक्सचेंज रेट
आता तुमचं काम आहे की इतिहासामधून या दोघांबद्दल जास्तीचे मुद्दे कलेक्ट करणं. म्हणजे उद्या तुम्हाला जे आहे ना की आयदर याच्यावर प्रश्न विचारतील किंवा ही लोक तिकडे न्यूजमध्ये आलेली आहे म्हणून तुमच्यावर ते डायरेक्टली प्रश्न विचारतील. येस, सी.डी. देशमुख यांच्याबद्दल पण आलं होतं बघा, है ना. सी.डी. देशमुख जे आहे की त्यांच्या रूपाने आपल्या आरबीआयचं जे आहे ते खऱ्या अर्थाने भारतीयीकरण झालेलं आहे बघा. ओके, सो ह्या ज्या काही महत्वाच्या संज्ञा आहेत किंवा हे रेफरन्सेस आहेत तर ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ओके, ऋतुजानी आपल्याला एक रेफरन्स दिलेला आहे, तो म्हणजे काय की बाबा, है ना, डेस्लेनच्या बुकमध्ये जे आहे तर रेफरन्सेस आहेत, तो खूप चांगली बाब आहे. सो रिवाइज करा ह्या गोष्टी आणि ह्या महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या ओळखा. अंगडिया. ओके, आता बघा तुम्ही जे आधीचा प्रश्न बघितला त्याचे अर्थ काय आहेत. आता अंगडिया महसूल वाहतूक, बट्टा बँक कमिशन, सिक्का मुघल राजवटीत मुर्शिदाबादचं नाणं, श्राफ विनिमय दर कमिशन ठरवणारे स्थानिक बँकर. अ ब ड, अ ब क, ब क ड, अ ब क ड. ओके, सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल मी जनरेट केलेला आहे, उत्तर टाका. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट अनालिसिस मध्ये सांगितली होती की ज्यावेळेस खूप टिपिकल प्रश्न विचारला जातो, खूपच मिसलेनियस आहे, त्यावेळेसचा मुद्दा जो आहे तो फार महत्वाचा आहे. तो काय आहे की, हा ना, एकास एक, दोनास दोन, तीनास तीन, चारास चार असं प्रकरण असतं. म्हणून मी आयोगाच्या याच्यानुसारच त्याचं उत्तर टाकलेलं आहे. सो सगळ्या जोड्या ज्या आहेत वरच्या त्या योग्य आहेत बघा, आणि तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांनी उत्तर दिलं. सो न्यूजपेपर अनालिसिस जे आहे तर त्याचं रिफ्लेक्शन हे प्रश्न बनवताना एक खबरदारी घेण्यात आलेली आहे. हे सगळे प्रश्न मी स्वतः बनवलेले आहेत बघा, आपण कुणाकडून बनवून घेतलेलं नाही आहेत. आणि याच्यामध्ये जे काही अनालिसिस आपण आयोगाचं करतो तर त्याचं रिफ्लेक्शन इथं ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार, म्हणजे एकीकडे आपले पेपर अनालिसिस आपण करतोय बघा, उद्या सकाळी 10 वाजता सुद्धा आपलं लेक्चर आहे ना, एमपीएससी मेन्स अनालिसिस. हे तुम्हाला तिथं हेल्प करतं की तुम्हाला डायरेक्टली जे आहे तर ते वर्क होणार आहे बघा. सो दॅट इज द थिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे, व्याघ्र प्रकल्पाबाहेर सर्वाधिक व्याघ्र मृत्यू होणारं राज्य महाराष्ट्र आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची अधिकृत आकडेवारी टायगरनेट या संकेतस्थळावर नोंदविली जाते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ ब योग्य यापैकी नाही. सो तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे बघा. पोल जनरेट केलेला आहे. सो मॅक्झिमम लोकांना जे आहे तर ते बरोबर दिलेलं आहे बघा. हा, आता याच्यामध्ये बघा, संतोष एमपी नाही. व्याघ्र प्रकल्पाबाहेर सर्वाधिक व्याघ्र मृत्यू होणार आहे, हा जो शब्द आहे बघा, व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर सर्वाधिक व्याघ्र मृत्यू महाराष्ट्र आहे. जर तुम्ही सर्वाधिक व्याघ्र मृत्यू म्हटलं असतं तर उत्तर मध्य प्रदेशाला असतं. हाच इथं कळीचा मुद्दा आहे एमसीक्यू साठीचा. लक्षात आलं. आणि दुसरं आहे की राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची अधिकृत आकडेवारी कशावर असते, टायगर नेटवर असते बघा, हा ना. एक लक्षात घ्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर वाघाचा मृत्यू होणं आणि रेग्युलर व्याघ्र प्रकल्पात होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो याच्यामध्ये जे आहे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत बघा. पुढचा प्रश्न घ्या, इन्फ्लुएन्झा विषाणू H5 ओके चे उपप्रकार किती आहेत? 5, 9, 4, 7. ओके, सो इन्फ्लुएन्झा विषाणू जे आहे तर त्याचे उपप्रकार आपल्याला सांगायचे आहेत, तर ते किती आहेत? तर पोल जनरेट केलेला आहे बघा, फॅक्च्युअल आहे. सो याच्यामध्ये जे आहे 27% लोकांनी उत्तर बरोबर दिलं. आता उत्तर जे आहे ना ते उत्तर आहे 9. ओके, इन्फ्लुएन्झा विषाणू H5 चे प्रकार किती आहे उपप्रकार, तर ते 9 आहेत. ओके, हे लक्षात ठेवा, हा ना. नीट सर्च करा बघा. आता तुमचे, आता ह्या लेक्चरवर तुम्ही प्रश्न लक्ष द्या, हॅपी हॅपी, हा ना. तुम्ही तिथं सर्च करा ना, कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क डॉक्टर सुशील वारी असं करा. सर्च करायचं थोडंसं, तिथं तुम्हाला येऊन जातं वरती जे आहे ते. ओके, थँक्यू इंडिया. सो पोंग डॅम लेक जे आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बघा, पोंग डॅम लेक, केरळ, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. ओके, कुठं आहे तुम्हाला सांगायचं आहे पोंग डॅम लेक. पोल जनरेट केलेला आहे बघा, उत्तर टाका.
पोंग डॅम लेक कुठं आहे? सो मॅक्झिमम लोकांनी उत्तर चुकवलेलं आहे बघा. पोंग डॅम लेक हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आता हे बघा पोंग डॅम लेक कुठं आहे? यावरती हिमाचल प्रदेश इथं बघा. ते तुम्हाला पोंग नाव ऐकून अरुणाचल वाटलं काय? नॉर्थ ईस्ट मध्ये हा ना. पोंग डॅम लेक हिमाचल मध्ये आहे. आणि हा इथं जे बियास रिव्हर जी आहे हा ना, बरोबर, ते लगेच नावावरून वाटलंच मला. हे जे आहे बियास रिव्हर आहे बघा, बियास रिव्हरवर हा पोंग डॅम आहे. पोंग रिव्हरवर बियास डॅम जे आहे, लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि हा जो पोंग डॅम जो आहे तो 1975 मध्ये बनला होता बघा, 1975. 1983 मध्ये याला वाईल्ड लाईफ सँच्युरीचा दर्जा मिळाला होता बघा, वाईल्ड लाईफ सँच्युरी. 1994 मध्ये याचे वेटलँड झालं बघा, वेटलँड हा ना, वेटलँडचा दर्जा मिळाला. ओके, वेटलँडचा दर्जा 94 मध्ये मिळाला. आणि 2002 मध्ये रामसार साईट झाली बघा ही. सो इट्स अ रामसार साईट 2. ओके, सो हेही लक्षात ठेवा पोंग डॅम बद्दल की ही रामसार साईट सुद्धा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन पुढचा प्रश्न बघूयात. भारताच्या मिशन अंटार्क्टिका बाबत बिनचूक विधान निवडा. गोवा व पोर्ट टाउन इथून मोहिमा पाठवल्या जातात. भारत व मैत्री स्थानकातील माहिती दरवर्षी गोळा केली जाते. 2020 चे मिशन 40वे मिशन आहे. ब्रिटनच्या व्हॅसिलिटी गोविलिन या जहाजातून भारतीय संशोधक 2020 च्या मोहिमेसाठी रवाना झालेत. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बघा, पोल जनरेट केलेला आहे. उत्तर टाका. मिशन अंटार्क्टिका. सो मॅक्झिमम लोकांनी जे आहे 74% लोकांनी जे आहे ते अ ब क ड असं उत्तर दिलं बघा. आता खरं तर हे योग्य आहे का? नाही, चुकलेलं उत्तर आहे बघा. ब्रिटनचे नाही, हे जहाज जे होतं ना तर ते रशियाचं जहाज आहे बघा. ओके, सो हे ब्रिटनचं जहाज नाही, रशियाचं जहाज आहे. त्याच्यामुळे जे आहे हा ड तुमचा गेला. गोवा पोर्ट टाउन इथून मोहिमा पाठवल्या जातात, बरोबर आहे. भारतीय आणि मैत्री स्थानकाजवळची माहिती गोळा केली जाते दरवर्षी, हेही बरोबर आहे. 2020 चं मिशन जे होतं ते 40वं मिशन आहे बघा. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की हे मिशन 1981 पासून आपण राबवतो. 81 पासून सुरू होतं बघा. अंटार्क्टिकाच्या इथं बघा दक्षिण गंगोत्री, त्याच्यानंतर हा ना दुसरं जे आहे की भारतीय आणि मैत्री आहे. भारतीय मैत्री तुम्हाला दाखवतो बघा, हे तुमच्या समोर जे आहे ते भारतीय आहे बघा. हा ना, आपण एवढं वाचतो की भारतीय हा ना, अंटार्क्टिकावर भारतीय म्हणजे काय, तर हे तुमच्या समोर जे आहे ते भारतीय आहे. आणि तुमच्या समोर पुढे जे आहे हे मैत्री आहे बघा. ओके, आधीचं जे होतं ते भारतीय होतं, हे मैत्री आहे. तर आपण इतक्यादा वाचतो, तर त्याचे फोटो हे आहेत. तुम्ही अंटार्क्टिकावर कधी गेलात तर हे बघू शकता बघा, इथं राहायचा स्कोप तुम्हाला मिळेल. ओके, जयपाल सिंह मुंडा हे भारताचे पहिले आदिवासी हॉकीपटू होते. मायकल किंडो हे पद्मश्री मिळवणारे पहिले आदिवासी क्रीडापटू होते. फक्त अयोग्य ब योग्य दोन्ही योग्य यापैकी नाही. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल जनरेट केलेला आहे बघा. जयपाल सिंह मुंडा. चला, मॅक्झिमम लोकांनी उत्तर जे आहे ते आधीचे योग्य दिलेलं आहे. हे दोन्ही स्टेटमेंट योग्य बघा. जयपाल सिंह मुंडा भारताचे पहिले आदिवासी हॉकीपटू. मायकल किंडो जे आहेत पद्मश्री मिळवणारे पहिले आदिवासी हॉकीपटू. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल खालीलपैकी कोणाच्या नावावर आहेत? पेले, रोनाल्डो, जोसेफ बिकान, मेसी. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पोल जनरेट केला बघा. फायनल तुमच्या समोर आहे बघा, लीडर बोर्ड आहे. ओके, आणि सर्व जे आहे की प्रफुल्ल, भक्ती, गणेश, जयश्री, सागर, पूजा, संकेत, सुवर्णा, जितेंद्र, आम्रपाली, सर्वांचं अभिनंदन. आणि प्लस बाकीचे लोक जे आहेत तर ते याच्यामध्ये जे जे आहेत तर ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं आन्सर इज जोसेफ बिकान. ओके, जोसेफ बिकान हे याचा आन्सर आहे बघा, रोनाल्डो वगैरे नाही हा ना. आता हे थोडेसे लक्षात ठेवा. यस भानुदास, एक्सलंट है ना. आपण अजून इम्प्रूव्हमेंट करत राहूयात. सो सर्वांनी काळजी घ्या. उद्या आपण भेटणार आहोत सकाळी 10 वाजता. आपलं एमसीक्यूचं अनालिसिस आहे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेचं हा ना. आणि मग जे आहे उद्या रात्री परत 9 वाजता ही आपली सिरीज आपण कंटिन्यू करूयात. सो सर्वांनी काळजी घ्या स्वतःची. ओके,
धन्यवाद. गुड नाईट.